आणि मग काय करावं काही सुचेच ना. अशा वेळेला काय करावं लागतं तेही मात्र आपण शिकून घ्यायचं. त्यांनी काय केलं, प्रभूचं ध्यान केलं, प्रभू रामचंद्राचं नामचिंतन केलं, नामस्मरण केलं आणि स्मरण केल्याच्या नंतर भगवंत खूप दयाळू आहे आणि त्या भगवंतानं कृपा केली, प्रबोधन केलं बुद्धीचं मावळ्याच्या, चैतन्य निर्माण केलं आणि मग काय आठवलं मावळ्याला पुढचं गजेंद्र ग्राहे धरी लाजता संकटी स्मरला भगवंता काकुल देऊडी सत्वरता घालोणी तत्वता उदरिला. म्हणून कथा ऐकाव्या लागतात. मावळ्याला पूर्वीच्या कथा झालेल्या नागऱ्या सांगू लागले. गजेंद्र त्या ठिकाणी संकटात पडलेला असताना गजेंद्राला समयाला कोणी सोडित नव्हतं. घरच्या सगळ्यांनी सोडून दिलेला सर्वांना माहिती आहे. पण ज्यावेळेस प्रभू भगवंताचं ध्यान केलं त्यावेळेस मात्र स्वतःच्या जीवाचा उद्धार त्या गजेंद्राचा झाला. हे या ठिकाणी अनुभव आहे. म्हणून भगवंत संकटकाळी भगवंताचं स्मरण करणं हे अतिशय अगत्याचं आहे. म्हणून तेच नेमकं मावळ्याने केलेलं आहे. हनुमान कंड नामधारक नामे पावला रघुकुळ टिळक कपीस बुद्धी पुरली चोख सत्वर देख सरसा. पहिलेच मावळ्याने अखंड नामसेवा केलेली होतं. भगवंताचं अखंड नामचिंतन केलेलं होतं. म्हणून इंद्रियाला वळण लागणं महत्वाचं आहे. इंद्रियाला वळण असल्याच्या नंतर आपोआप भगवंताचं ध्यान येतंय. आपल्याला सवय नाही कुठं जायची. रामाला शक्तीला जायचं ध्यान येईल का? पण आपल्याला शक्ती म्हणलं की आपल्याला निघावंच वाटते. अशी आवड निर्माण झालेली आहे. अशी आवड मावळ्याला अखंड स्मरण असल्याच्यामुळं
अशा प्रकारे जर केलं तर सहज या ठिकाणी औषधी आपल्याला मिळणार आहे. असा विचार त्या ठिकाणी केला की आपल्याला हा पर्वतच उचलून घेऊन जाऊया. सुषेण वैद्यराज तेथे ओळख केलं औषधी, उठविल सोमित्रा ते अर्ध क्षण आपण जर सगळा पर्वत जर घेऊन गेलो तर वैद्यला सुशेलजी जाणकार आहे. पर्वतात जातील औषधी कुठे आहे ते घेतील, लक्ष्मणाला त्या ठिकाणी औषधी देतील आणि ते उठवतील लक्ष्मणाला, ते काम त्यांचं. पण आपण पर्वत जर घेऊन गेला तर आपल्याला काहीही त्या ठिकाणी अडचण नाही, असा विचार आणि निर्धार नोकऱ्याने केलेला आहे. तरी विलंब करू येत उदया येईल भास्वता. शक्तीवर दाद उता कार्य समस्त नासेल. चांगल्या कामाला उशीर करू नको, पण इथं जर आपण या ठिकाणी विलंब लावला, उशीर लावला, सूर्योदयाला येईल. सूर्योदयाला आल्याच्या नंतर या औषधी कामी नाही, हे शास्त्र आपल्याला माहित नाही. म्हणून उशीर लावला कामा नये, वेळेत आपण पोहोचलो पाहिजे. चला, जरी विलंब करू येत उदया येईल भास्वत. शक्तीवर दाद उता कार्य समस्त नासेल. सूर्योदय जर झाला तर या ठिकाणी काय जे आपल्याला हे लक्ष्मणीला उठवायचं ते नासून जाईल. काय उपयोग आहे सूर्योदय झाल्यानंतर औषधी येऊन पोहोचल्या, त्या औषधी उपयोगाला येणार नाही आणि मग आपलं कार्य निष्फळ होईल. फलित कार्य त्या ठिकाणी करायचं जर झालं तर लक्ष्मणजी उठले पाहिजे, आपल्याला ते फळ मिळणार आहे. म्हणून आपण इथं उशीर लावता कामा नये असं माऊत्र्याला वाटलं. विचार करून माऊत्र्या पुढे सरसावलेले आहे. पर्वते मांडिल्या सर पावा धरले माझ्या बळ औषधीला पविल्या सकळ माझ केवळ गोवावया. या औषधीनं माझ्या संग सड मारलेला आहे, मला त्रास द्यायला लागलेला आहे. औषधी आहे ते नक्की असल्याशिवाय तर आपल्याला इथं पाठवले का, पण आपल्या हाताला येत नाही. तेव्हा औषधीला आपल्याला ते आपली उपासना केलेली आहे. पाहून म्हणले किती बळ आहे या औषधीमध्ये. मौत्र्या त्या ठिकाणी सरसावून पुढे काय करतात, आई मिनल रावणासी गोवा धरिल्या मासी उपडोनियाच्या कंदासी औषधे सेनेना. आता या पर्वताला म्हणले मुळासकट. कंद म्हणजे मूळ. याच्या कंदासहित मुळासहित जर उठून जर नेला तर मग या ठिकाणी काय होणार, मग या पर्वताचं काय सण चालणार आहे असा माऊलीने विचार केला. पुढे सरसा ऐसा करोनी विचार केला राम नामे भुभुकारा. कापिनले सुरासुर चराचर भयभीत. माऊलीला सरसावलेला आहे. राम नामाचा भूकार केला. या भूकाराचा आवाज आकाशात घुमला आणि तो या ठिकाणी सप्त स्वर्गामध्ये घुमलेला आहे. सरकार संपूर्ण ब्रह्मांडाचा झाला की एवढा मोठा आवाज या ठिकाणी कशाचा, काय त्या ठिकाणी या भूमीवर संपूर्ण धरणीकंप झाल्यासारखा त्या आवाजाच्या ध्वनी उमटू लागलेल्या आहेत. असा त्या ठिकाणी परिणाम त्या आवाजाचा झालेला आहे. उच्च गुंडाईल बुडकाते शिखर कवडी हाते आंदोलिता पर्वताते बुद्ध्या काते कलकलती. मात्र क्षणाचाही विलंब न करता गर 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 शेपू पर्वताच्या बुडाला गुंडाळलेला आहे. कर 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 आवडलं आणि पर्वताचा जो माता आहे तो हाताने धरलेला आहे आणि त्या ठिकाणी हलविला पर्वत लख 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 पर्वत आपल्याला आहे. पुढे करोनिया राम नाम स्मरण वेगी उपडी तागिरी द्रोण धनानिले त्रिभुवन शेषपन तडकला. हलवला पर्वत नकल
एक जोराच कैसका मारल्याबरोबर धनकन पर्वत त्या ठिकाणी उपटला आणि वर पर्वत उपटल्याच्यानंतर जमीन खाली दबल्यासारखी झाली. शेषपणा तडकला. शेषाला हे विजा झालेली आहे. गणानी पाताळ आडवडीले लोकपाल वनदेवता सक खळवळ केला कोलाल सकळी पाताळामध्ये हाकार काढलेला आहे, स्वर्गामध्ये हाकार झालेला आहे. या दोन्हीचा वनदेवता जी आहे, वनदेवता जी वनश्रेष्ठीनं भरलेले जे झाडं झोपं सगळे ते विव्हळ झालेले आहे. काय झालं नेमकं? अशा प्रकारे त्यांच्यावर काहीतरी संकट आले असं त्यांना वाटू लागलं. म्हणून जीव जंतू सगळे भयभीत झालेले आहे. बेने पळाली वनचरतील गिरी कंदरे ससे मैसे तर सतगरे चौपेरे कलकलती. मग त्या ठिकाणी असं झाल्यानंतर त्या पर्वतावर जे या ठिकाणी पाण्यात राहणारे जलचर प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी या सगळ्यामध्ये कोलाहल झालेला आहे. आपापला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे हे प्राणी पळू लागलेले आहे. आकाश मद गजाचे आरडते व्याघ्राचे सिंहनाद सिंहाचे केले दचके यमनो. प्रत्येकाला जीवाची भीती वाटू लागलेली आहे की आमच्यावर काहीतरी संकट आले. संकट होतं का? नाही. मग काय आपापलं काम करू लागले, पण याचा विपरीत परिणाम सामान्य जीवावर झाला. आणि म्हणून या ठिकाणी सिंह जरा करू लागले, मोठमोठाल्या वाघ डरकाळ्या फुटू लागलेले आहेत, पक्षी किलबिलाट करू लागलेले आहेत. यम लोकाला सुद्धा भीती वाटाव एवढं महाभयंकर वातावरण निर्माण झालं. आंदोळल्या धुमवली बरोत्या कांदले सकळी त्याही जाती त्रणे धरी शरण आले कपिशी. अशा प्रकारे या ठिकाणी आपला जीव वाचवण्याकरता या जीवाने तोंडात कवटाची काडी धरली आणि काडी धरून शरण त्या ठिकाणी हनुमंतरायाला जणू काही ते आलेले आहेत. अशा प्रकारची स्थिती या भीतीनं या ठिकाणच्या जीवजंतूंची झालेली आहे. दिशा लंगिल्या पक्षी कुळी सर्प निघाले पाताळी गदा बैसली टाळी दात किडी क्रतांता. पक्षी कुळानं इथं राहायचं सोडून मुले इकडची दिशा सोडून दिली, दिशा ओढून दिल्या. त्या दिशेचे त्या दिशेला ओढून गेले. सर्प पाताळात ओढून गेलेले आहेत. लपून बसले आपापल्या पिढामध्ये. क्रतांताची दातकिळी बसली. अशी त्या ठिकाणी भयभीत अवस्था या पर्वतावर निर्माण झाले. दश योजने विस्तार पंच योजने उंची त्वर ऐसा पर्वत सविस्तर कपिंद्रे सत्व राहू पडिला. पर्वत महाभयंकर मोठा होता. त्याची लांबी रुंदी सांगितली 10 योजन रुंद होता, म्हणजे 40 कोस रुंद, आणि 5 योजन उंच होता, म्हणजे 5 20 कोस उंच होता. एवढा महाबलाढ्य असणारा पर्वत माऊकऱ्याने एका झटक्यात उपटला. उपटल्याच्या म्हणतो पण नंतर झालेला हा हाकार आहे. बळ्या कळोनिया पाही पर्वत उपडिला होई बाई गगना उसळला लवलाई त्रमणाई मात्र. सहज असणारा पर्वत उचललेला आहे. म्हणजे दोन्ही हातानं धरला, उपटला, हातावर ठेवला, उड्डाण केलं. आकाशात उड्डाण गेलेलं आहे. याचं
लाकडं मोडणारा हत्ती, झाडावर पडणारा हत्ती कमळाचा फूल सहज मोडू शकतो. अशा प्रकारे माऊलीने एवढ्या मोठ्या पर्वताला उचललं, हे काम सहज करून टाकलेलं आहे. तळी अंधार पडे गडद, वरी प्रकाश आगा, हेम छाया ती शुद्ध, गोंधळे पर्वत घेऊन उड्डाण मारलेलं आहे. पर्वताचं वर्णन मात्र करू लागलेलं आहे. पर्वताचा प्रकाश पडलेला आहे. वरी या ठिकाणी उजेड आहे, तर खाली अंधार आहे. पण अंधार कसा आहे ते सांगितलं आहे. ही हेम छाया, स्वर्णांकित असणारी ती सावली होती. सुंदर शीतळ असणारी त्या ठिकाणी ती सावली खाली पडलेली आहे. म्हणजे खाली अंधार आहे, वरी उजेड आहे. दैदिप्यमान माऊत्र्या ते घेऊन चाललेले आहे. अशा प्रकारचं दृश्य मनोरम दृश्य त्या ठिकाणी दिसू लागलं. आरती विस्मित झाला मने निबिड, दाटली आसतार जनी, काय जात्रा हे गगने, लक्षिताची लक्षिणा. माऊत्र्या चाललेला आहे आणि या अतिशय निभीड म्हणजे अर्धी रात्र झालेली आहे. काय झालं? तळी अंधार प्रकाश माथा, नवी सवेग उडत जाता, अयोध्येचा प्रदेश पावता, भरते तत्वता देखीला. परिप्रकाश आणि माऊत्र्या आकाश मार्गाने वेगाने निघालेले आहे. क्षणार्धात तुम्ही हे उड्डाण कुठपर्यंत आलं? नंदीग्रामापर्यंत आलं. नंदीग्रामाच्या ठिकाणी भरतजी रामचंद्राच्या पादुका समोर ठेवून रामराज्याचं सांभाळ करू लागले, संगोपन करू लागले. त्यांनी हे दृश्य अर्ध्या रात्रीवरी पाहिले. म्हणजे काय जात असं आशंभना त्या ठिकाणी त्याला आश्चर्य वाटलेलं आहे. इंद्र वैसला विमानी, सगळ्याच रागवनी, क्रीडा करीता ये गगने, लाजमनी आसेना. भरतने जेव्हा आकाशात पाहिलं त्यावेळेस एवढं सुंदर देव त्या ठिकाणी दिसायला लागले, देव छाया दिसायला लागलेली आहे. मग या ठिकाणी कोण असेल कोण नाही याचा अनुमान प्रमाण त्यांनी काढला आणि त्यांच्या निदर्शनास असं आलं की देवांचा राजा असणारा नक्की इंद्रच असेल. हा इंद्र विमानात बसलेला आहे, विमानात अप्सरांना स्वर्गातले घेतलेला आहे आणि क्रीडा करायला का अशा प्रकारचा उद्धत असणारा इंद्र झाला असावा, असा या ठिकाणी भरताचा अंदाज आहे. अंगत्राने वाता सुटला, तेने औषधी नाद उठिला, दोन्ही विचित्र उमटला, तू ऐकिला भरताने. वेगानं माऊत्र्याला जात असल्यामुळं अंगत्राने वात सुटला, पुढे वेगानं जात असल्यामुळं त्याचा जो प्रतिकार आहे तो मागे या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. अशा प्रकारे वारं सुटलेलं आहे आणि त्या पर्वतावरल्या वनस्पतींच्या पानांचा ह्याचा अशा प्रकारचा आवाज येऊ लागलेला आहे. हे सगळं दृश्य भरतजी खालून नंदीग्रामातून पाहू लागलेले आहे. मने केवडा उदत, वाद्य लावली आरत, अप्सरासह विमानात, सैरा विचारात आकाशी. आवाज होता त्या झाडावल्या वनस्पतीच्या पानांचा आणि ध्वनी होता तो माऊत्र्याच्या वेगाचा आणि त्या पर्वतावरच्या वेगानं सुटलेल्या वाऱ्याचा. पण भरत म्हणून लागलेले आहे, ध्वनी विचित्र त्या ठिकाणी लावलेला आहे आणि उन्माद असणारा हा नक्की इंद्राचाच आहे आणि अप्सरांना घेऊन हा क्रीडा आकाशात करायला लागलेला आहे. काय म्हणले या ठिकाणी उन्माद आलेल्या लोकांचं काय वागणं असतं, त्यांना काही कळते का नाही की कधी फिरावं, कधी त्या ठिकाणी संचार करावं, हे या ठिकाणी या लोकांना उद्धट झालेल्या लोकांना कळत नाही असं भरतजी मनात म्हणतो. घेऊन वारंगण
वारांगणा म्हणतात. अशा वारांगणा विमानात घेतलेल्या आहे आणि निघालेल्या आहे. उन्मत्त असणारा हा झाला असावा आणि या उन्मत्तपणामध्ये आपण कुठं जातो, कुठं प्रवास करतो याचंही त्याला भान राहिलं नाही. साधू संत लोकांच्या वर असणारा हा आलेला आहे, याला हे कळत नाही की साधू संतांना तरी कशा प्रकारे आपण डिस्टर्ब आपण जाते कसा करावा हे सुद्धा याच्या ध्यानी येत नाही. आणि म्हणून भरतकांना त्या ठिकाणी काय वाटलं, जो श्रीसवे निरत झाला मध्यप्राशनी माताला, जो धनलो रे फुलला त्याचा गेला रे. अशा प्रकारचे जो गुन्हे असतात आपल्याला सांगू लागलेले, स्त्री श्रीमंत झालेले, मद्य पिणारे म्हणजे दारू पिणारे, अशा प्रकारचे हे जे लोक सांगितले, हे विकारी लोक, त्याच्याजवळ विवेक राहत नाही, त्याच्याजवळ शांतता राहत नाही, समाधान राहत नाही. विद्रुप अशा प्रकारची त्यांची अवस्था होते. आपल्याला सांगू लागलेले गमणी जे रत ते सर्वदा ती उन्मत्त नाटवे स्वार्थ परमार्थ घेत्या विचारत करते वेशागमन करणारे जे लोक असतात ते अतिशय उन्मत्त असतात. त्यांना स्वार्थही कळत नाही आणि परमार्थही कळत नाही, दोन्ही कळत नाही. अशा प्रकारचे हे लोक त्या ठिकाणी त्यांना हित आणि अनहित हे काहीच कळत नाही. असे असणारे लोक त्या ठिकाणी लोक असतात. त्यांच्या मुलाकडे मुलारी करणे मर्यादा दिवसा देखता जनपदा वेशाद्वारे विचरे सदा नसरे कदा म्हणून या लोकांना गाढव बनवले. गाढव का तर गाढवाला गाढवाची स्थिती अशीच असते. दिवसा ढवळ्या या गाढवाला त्या ठिकाणी तो आपल्या स्त्रीकडे त्या ठिकाणी जातो, त्याला कळत नाही की लोक या ठिकाणी जागे आहेत, सगळं जग जागं आहे आणि आपण अशा प्रकारचं वागत असेल तरी तो त्याच्या त्या स्त्रीकडे जातच राहतो. त्यात त्याला आनंद वाटतो. जनपदाची त्याला लाज अजिबात राहत नाही. म्हणून स्त्री कामामध्ये जे भुललेले ते आणि गाढव हे सारखेच असतात. हे मात्र सांगू लागेल लाता आणि तावरावरी प्रीती धावे समुख खरे समोर घरी पदा बिघात मुखावरे आवडी करी झेलिता. गाढवच्या आपल्या गाढविणीकडे गेल्याच्या नंतर किती वेळा त्या गाडीकडे जातो आणि गाढवीन काही त्याचा विचार करीत नाही. गाडीवर जवळ आले की दोन्ही लाटत खबडावं लागते. खबडावं लागतात, थांबून सुद्धा तो गाढव दोन पाऊल मागायला की पुन्हा त्या आपल्या स्त्रीकडे जातो. आणि त्याला ते लाथा जरी तोंडावर हसल्या लागल्या तरी त्या लाथा त्याला त्या चांगल्याच वाटतात. मुले इतका गाढव त्याला मूर्ख म्हणावा. असेच असतात कामासक्त लोक. चला ऐसा पुरुष कामाचारी सुखची मानी निरंतरी पावलं जाऊने दुरी हृदयावरी झेलिता. असाच कामाचारी पुरुष असतो म्हणले. सुख निरंतर त्या ठिकाणी त्या दुःखाची गोष्ट त्यात त्याला सुख वाटते. अशा प्रकारची स्थिती कामाचारी लोकांची सांगू लागली. म्हणे जन्मांतरीची पळणी भागे पाद कमळ हृदयी लागे दैवे दंडिल्या भागे वृत्ता वैराग्य कष्टती. ते म्हणतात बाबा अशा प्रकारे ही या ठिकाणी स्त्री भेटली. मोठ्या दैवाला नशिबाला या ठिकाणी भेटली. आणि काय म्हणले लोक या ठिकाणी विशेष सुखाचे सुख आहे ते घ्यायचं सोडून वृथा वैराग्य दंडिती विनाकारण वैराग्य प्राप्त करतात. गेले त्या भगवंताच्या सेवेत लागतात आणि हे सुख सोडून देतात. असं त्या कामासक्त लोकांना वाटत असते. श्री कामाची ऐसी रीती ऐक मध्ये प्याची स्थिती वेगळ पदराची संपत्ती स्वयं होती जगनिंद्य. स्त्री कामासक्त लोकांची अशी स्थिती आहे. काम वाईट आहे पण त्यांना चांगलं वाटतं. म्हणून जाऊ द्या म्हणजे ऐका म्हणजे दारू पिणाराची स्थिती काय असते. दारू पिणाराची गोष्ट ते या ठिकाणी स्वतःच धन ज्या धनानं काहीतरी या ठिकाणी चांगले कृत्य करता येतात ते धन खर्चून स्वतःच धन खर्च करून त्या
दारू पितात आणि पिल्याच्या नंतर आपल्याच पैशाला आपल्या शरीराची माती करून घेतात. हे अशा प्रकारे मद्य पियाची म्हणजे दारू पिणाराची स्थिती आहे. जेणे द्रव्याईक भोग जोडे बघा, सकाम कर्मे स्वर्ग आतुडे निष्काम तरी डोळ्यापुढे दिसते रोकडे मोक्ष सुख. या पैशानं काय करता येत नाही म्हणजे मोक्षाचं सुख सुद्धा जोडता येते. जर जोडूया धन कमविणारे उदास विचारे तेच करी अशा प्रकारे जर केलं तर मोक्ष सुख सहज हाताला येते बरं का. पण तसं करीत नाही. हा पैसा त्या पाण्यामध्ये घालतात आणि स्वतः मातीत लोळत बसतात आणि लोक हसतात, अपमानही पदरी घेतात, पैसाही जाते, अपमानही पदरी घेतात आणि पुन्हा गेल्यानंतर नरकही आपल्याकडे बोलवतात. तिहेरी तोटा आहे. अशा प्रकारे मद्य पिणाराची स्थिती असते. नंतर समजले वेचणी आयुष्य धन करीतात मद्यपान करीतात ती मद्यपानाची निजात्म घाती संपूर्ण नरक सेवना कल्प. वेचून या पत्र्याचं धन स्वतःचा पैसा खर्च करतात. वेचणे म्हणजे खर्च करणे. स्वतःचा पैसा खर्च करून दारू पितात म्हणजे. आणि दारू पिल्याच्या नंतर हे अशा प्रकारचे अपमान पदरीवरून घेतात आणि शेवटी अधपतनाला निघून जातात. म्हणजे कुठंच फायदा नाही. एकूण असणारा तोट्यामध्ये जाण्याचे लोक म्हणजे हे मद्यपेय लोक. धन लोभिजे रुदक स्वप्न देखती सुखा जन्मादारभ्य देख भोगिती नरक धनलोभ्याचं सांगू लागेल. धनानुती लोक कसे असतात मास्टर सांगू लागेल. स्वप्नामध्ये या ठिकाणी त्या धनाच्या धन जोडीतच बसतात. स्वप्नामध्ये सुख त्या ठिकाणी घ्यायचं बघतच नाही त्या धनाला. पैशाला पैसा, पैशाला पैसा, पैशाला पैसा जोडीतच बसायचं, खर्च करायचा नाही. असे किती पैसे जोडले म्हणजे सुख होईल? मग त्याला खर्च करावा लागेल ना. त्या पैशाचे बंडच मारून ठेवायचे, सुखाची अपेक्षा करायची, असं ज्या ठिकाणी ते करतात. पण सुख जन्मभर भेटत नाही. मरणांत धट घेता रुकान मिळे सर्वथा तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. मरणांत झटे घेता पुन्हा कितीही काही जर सांगितलं तरी एक रुपया सुद्धा मोडी नाही. आणि हे जोडायला, पैसे जोडायला आळस करीत नाही. रुपयाला रुपया, रुपयाला रुपया जोडीत राहतात. अशी धनलुटाची स्थिती आहे. आळस न करता पैसा जोडणे आणि कोणी कितीही उपदेश केला तर त्याच्यात रुपया न मोडणे ही धनलुटाची स्थिती आहे. आईसे कष्ट मिळेने ते वाढवी उपाय बळे निज शरीर कष्ट विजे जेणे फळे निज मोक्ष. ज्या पैशाला मोक्ष जोडलं जाते, ज्या शरीराने हे मोक्ष जोडला जाते, ते दोन्ही या ठिकाणी व्यर्थ घालतात. कारण की या शरीराला हे जीवन अन्नमय आहे. अन्न खायचंय म्हणलं तर पैसे लागतात, फुकट भेटत नाही. म्हणून त्यासाठी खर्च करावा लागतो. मग तिथेही खर्च करायचा नाही म्हणजे पैशाचा उपयोग नाही आणि शरीर विनाकारण कष्टमिता झिजून टाकतात. म्हणून या शरीराला देव जोडता येतो, तेही या ठिकाणी फुकटही जोडता येतो. ही शरीर नसल्यामुळे होत नाही. अशा प्रकारची स्थिती ही धनमुद्द्याची आहे. जेणे जेणे भोगी जे या भोगा जेणे भोगी जे स्वर्ग भोगा जेणे साधे महायोग जीव शिव विभाग जेथ ज्याच्या योगानं हे लोकांमध्ये सुखी सुख होत आहेत आणि परलोक सुद्धा यात्रा आपली सफल होते. तिथे सुद्धा आपल्याला समाधान भेटत, चांगली जागा भेटते बरं का पुढच्या राहण्याची. या पैशाच्या मुळे या पैशाचा विनियोग जे आहे तो योग्य रीतीने झाला पाहिजे. पैसा म्हणजे देवाची बरोबरी करणारा आहे. देव ज्या पैशाला जोडला जातो त्या पैशाला देवच म्हणावती.
पण हा पैसा या ठिकाणी मोडीत नाही. धन बुद्धी स्त्रियांची अशा प्रकारची स्थिती आहे आणि कोणतंच जीवनात होत नाही. जैशी ते स्थिती राहते, उलट या ठिकाणी नरक प्राप्ती त्यांना होते. अशा प्रकारची स्थिती मात्र या लोकांची सांगतात. वळी प्राप्तीचे जाते ते कष्टी धना जनाते इतरांशी कोण पुसे तेथे दुःखी समजते संगतीचे. अशा प्रकारे जीवनभर या ठिकाणी दुःखात राहतात. अशांची संगत करणारे सुद्धा दुःखीत राहतात. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी नाथरायांनी या धनलोभी लोकांची, या तिन्ही लोकांचं वर्णन केलेलं आहे. देव धर्मणे नती काही पर्वकाळ ठाऊका नाही श्राद्धाची संभावना नाही निराश पायी सदा पितर. एवढी धर्मबुद्धता, देव धर्म तर करायचा नाही, कोणाला या ठिकाणी भुकेलेला जीव घालायचा नाही, आपल्या प्रश्ना रूपात मोडायचा नाही. हे करीत असताना त्यांना आपल्या पितऱ्याचं सुद्धा ध्यान नसतं. पित्र दरवर्षी घालायला पडतात, पण मग तिथं पितऱ्याचं कशाची सोय आली? स्वतःच्याच पोटाला हे खर्च करायला तयार नसतात, तर पित्र कुठं मेलेले माणसं जीवतात काय म्हणतात? तिथं ती सुद्धा करत नाही. एवढा या ठिकाणी धनलोभीपणा हे कामाचा नाही करायला लागले. जे धनाचा वेच होय हे मानसी जाऊ पाय सणावाराची ने सोये अतिथी ते काय करे. जेत धनाचा वेच होय हे प्राणती जाऊ प्राणी जाऊ पाहे. असं वाटतं लागते बघा. जिथं पैसा मोडायची वेळ आली की जीव जाते की काय? अशी स्थिती असणारे अतिथीची सोय करताना का पाहुणे आल्याच्या नंतर हो नसल्यानं कुठला काम नाही कुठलं आणि याच्यासाठी आता खर्च करावा लागतो. पाहुणे घरला गेलं म्हणजे काही खर्च होत नाही का? काही ना काही तर रुपया तरी मोडावं लागत. चहा पाणी राहिलं पण तितकंही नको वाटतंय धनलोभी लोकांना. अशा प्रकारचे या ठिकाणी हे लोक यांना नरक प्राप्ती होते. कष्टे वडील संपत्ती ते ठेवित्या ते निघुते कोणी दगड माती घाली ती आपण मरती धुळी काढला. पैसा कमवून येते का? पैशासाठी कष्ट करावं लागतं. कष्टे जोडलेली संपत्ती, एवढी मेहनत करून तुम्ही जे पैसा जोडलेला आहे तो पैसा तुम्ही स्वतःसाठी जर घेत नाही, स्वतःसाठी जर खर्च करीत नाही, तर इतराचं काय मिळेल? आता तुम्ही पितराची सोय आता तिथे काय तरी मग कुठेच पैसा जर मोडायचा नाही तर ह्या कागदाचं कामच काय आहे? अशा प्रकारची स्थिती होते आणि नरक प्राप्ती स्वतःहून या ठिकाणी स्वीकारावी. ऐशी एक एकाची जाती आद्यपाता स्वयने दिली एकत्र जेथे मिळती हे दुःख किती सागावे. आईशी एकेकाची जाती, कोणाकोणाची? जे तुम्ही आतापर्यंत तीन वृत्तीचे माणसं ऐकले, कामासक्ता ऐकला, दारू पिणारा ऐकला, धनलोभी ऐकला, हे तीन ऐकले बरं का. एकाची स्थिती अशी आहे, प्रत्येक माणूस नरकाच्या वाटेला जायला लागलेला आहे जर असा वागत असेल तर तरचा विषय आहे. आणि जर एखाद्या माणसाच्या अंगामध्ये तिन्ही गुण असतात तर त्याची स्थिती काय होईल सांगितलेलं. अशा प्रकारे अवघड आहे. आय सासरी मध्ये मातला विमानी विचारत एकला सजनाचा प्रभू केला उन्मत्त छायेला पाडी तसे. म्हणून बराच तिला विचार आला की उन्मत्त माणसाचा, म्हणून उन्मत्त माणसं कोण असतात त्याचे उदाहरण सांगितले या ठिकाणी नाथरायाने. आणि म्हणून बरंच आता विचार करू लागलेला आहे. असा असणारा स्त्रीमध्ये मातलेलाच असं करू शकतो. कोणी सजल माणसाच्या गुन्हा होते का? नाही. जे मातलेले त्यांच्यानंच गुन्हा होतंय. पुन्हा त्यांनी या ठिकाणी किती शिक्षा झाली आणि त्याच्यातून सुटका झाली, पुन्हा त्यांच्यानं काय होतंय? गुन्हा.
गुन्ह्यावर गुन्हे गुन्ह्यावर गुन्हे हे मातलेल्या माणसाशी होत नाही. नक्की हे या ठिकाणी मातल्याला असावा असं भरतसिंगला वाटलेलं आहे. आम्ही सूर्यवंशी राजनी नियामक स्वधर्म हाती देत उदतासीला बने शिक विचार अनेक असना. मनात भरतीने विचार केला, हे कोणी का असेना पण आम्ही सूर्यवंशातले लोक आहोत, सूर्यवंशातले राजे आहोत. जे उन्मत्त झालेले त्यांना आम्ही शिक्षा लावल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विचार भरतीने केला की हे आमच्या देशात चालणार नाही. अशा प्रकारचा निर्धार केला आणि पुढे काय करता पाहिजे. श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. महाग्रह की जय. आई, आमचे पण काय म्हणतो? सत्तावीस आहे, सत्तावीस, एक सत्तावीस. कुंडली हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आम्ही सर्वस्वाचे नियमक राजा रामचंद्र चंद्र भगवान की जय. भगवान की जय. श्री गणेशाय नमः. मनोनिराम नामांकित बाण, दत्तगीताति दारुण, चापी सजला पर दुष्ट करावया. अंजनी पुत्र मारुती यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात. कथेचा कथाभाग मारुत्रा संपूर्ण असा पर्वत घेऊन जात्या वेळेस पाहिलेलं दृश्य आहे भरतानी. भरत राजूशी विचार करू लागले की नेमकं कोण असेल. अनुमान प्रमाण त्या ठिकाणी स्वतःच्या मनाला लावलेला आहे. हा अंदाजे मला हा इंद्रासारखा वाटतोय. सरासरी गरीब लोक चाळी करीत नाही. म्हणजे हा कोणीतरी मोठा असला पाहिजे आणि मोठा म्हणजे इंद्र. हा नक्की हा तर त्या ठिकाणी अप्सरा घेऊन विमानामध्ये गगनामध्ये त्या ठिकाणी विचारत आहे. अनेक प्रकारचे 2-3 नमुने सांगितले. हा दारू पिलेला असावा, अनेक चारित्र्यहीन कामे करीत त्या ठिकाणी फिरत असावा आणि अशा लोकांना आमचा धर्म आहे म्हणजे यांना खस्ता लावली पाहिजे, यांना यांचा वेळीच बंदोबस्त लावला पाहिजे असा मनोमन विचार त्या ठिकाणी भरताने केलेला आहे. आणि स्वतःच्या धनुष्याला त्या ठिकाणी बाण लावलेला आहे. करोमी राम नाम स्मरण, धनुष्य वेळी काढून, बाणाची आज्ञा करून, दुष्ट जळण करा. बाण लावला धनुष्याला. म्हणून त्या ठिकाणी बाणाला बोलताय भरत राजऋषी, हे बघ आता जायचं आणि समोर दिसतोय तो दुष्ट आहे आणि त्या दुष्टाचं त्या ठिकाणी हनन करायचं. बाण श्रीराम नामांकित श्रीराम राम भक्त जीवा परिसाते राम सोबत सर्वदा. बाण त्या ठिकाणी सुटलेला आहे बाबा. बाण गेला. मारुत्रा सुद्धा वरत आहे. दोन्ही सांगितले. एक रामाचा आज्ञाधारक आहे, एक निज भक्त आहे. बाण नामस्मरण करीत त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे. दोन्ही क्षितिजा कडकडाटे, बाण पडिला दिसी. कोणालाही करावी शरवृत्ती, आभोवृत्ती दिसेना. त्या ठिकाणी बाण गेला. बाण आता मारुत्राच्या जवळपास गेलेला आहे. बाण विचार करू लागला. मालकाने सांगितलं म्हणजे कोणाला मारायचंय? दुष्टाला. समोरचा दुष्ट दिसत नाही.
नेमकं काय करायचंय अशी अडचण त्या ठिकाणी बाणाची झालेली आहे. परतोली जावे जरी येथून भरत दंडीला कपीस करावे तरी यासी स्मरण रामाचे. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही विचार त्या ठिकाणी बाण करू लागला. आता मला इथपर्यंत आलोय आणि इथून परत जावं तर मालक काहीतरी शिक्षा लावल्याशिवाय राहणार नाही. पण मालक शिक्षा लावतोय म्हणून इथं काही अनुचित प्रकार करावं का, तर अजिबात नाही. याचं कारण आहे म्हणजे हा भक्त आहे रामाचा, काय करा विचार बाणाचा. भरत श्रीरामाचा निजभक्त कपीस प्रेम राम स्मरत माझा नचले पुरुषार्थ बाण स्वीकार विचार. हा बाण विचार करू लागलाय बाबा. बाण रामाच्या भक्तानं सोडलेला आहे, ज्याच्यावर सोडलाय ते सुद्धा भक्तच आहे. मग नेमकं काय करावं काय नाही, हो हा पेच पडलेला त्या ठिकाणी बाणाला आहे. भरताची आज्ञा ऐसी जे दंडावे अति दुष्टासी विष्णु एकमेशी रामस्मरणेशी काय करावं मला त्या ठिकाणी. भरताची आज्ञाच आहे, भरतानं सांगितलेलं आहे. काय सांगितलंय, दुष्टाचं हनन करायचंय. पण दुष्टाचं हनन करायचंय पण दुष्ट नाहीच ना. नेमकं काय करावं, परत गेल्यावर सुद्धा शिक्षाच आहे. बाणाला कुठला त्या ठिकाणी कृत्य करावं हे समजत नव्हतं. स्वामींच्या आज्ञेचे उल्लंघन घडे साधू अवज्ञा श्री नचले ऐशी विचारून वाढ कोडे चरणाकडे चालला. विचार केला, विचारांची त्या ठिकाणी आता मला काहीतरी प्रयत्न म्हणून त्या ठिकाणी बाण म्हणला जेणेकरून आपल्या मालकाचं काम सुद्धा व्हावं. समोर असलेला साधू संत आहे, त्या संताची अवज्ञा त्याचा अपमान सुद्धा होणार नाही असा विचार केला आणि मालकाच्या पायाकडे निघालेला आहे. धन्या सजनाचे पाये आपजे कधी जाण होया. स्वामी काय सिद्धी जाया विजय होय त्रिलोके. काय काय म्हणू लागले, असा विचार केला आणि विचार करून बाण म्हणू लागला. काम मालकाचं होणार आहे. कशानं, जेणेकरून अशा साधूचे पाय धरल्यावर काय होतं. पाय धरल्याच्या नंतर मालकाचं सुद्धा काम होते म्हणले समोरच्या व्यक्तीचा अपमान होणार नाही याची पुरेपूर खात्री घेऊन बाण निघाला. आई सालीशी गरली पूर्ण पायी पिठी घाली बाण स्वयं कपी असा म्हणत त्या ठिकाणी विचार केला. बाणाने मिठी घातली मारुतरायच्या पायावर मिठी घातली. त्यावेळेस विचार मारुतराय करू लागले, नेमका आला कोण. आईशे विचारता मनी बाणावती एकता श्रीरामाला गचनी वायुमंडलात विस्मय. विचार केला मारुतरायला, पाहू लागले. बाण पाहिला म्हणले लोखंडाचा बाण होता. बाणावर राम नाम स्मरणांकित त्या ठिकाणी चिन्ह दिसू लागले. एवढं पाहिल्याच्या नंतर आश्चर्य वाटलं म्हणले मारुतरायला. नेमकं काय झालं, काय घडलं विचार करू लागले. श्रीरामाचा बाण हो या विक्रमाचा कळले. साष्टांगे नमन करिता होय राम श्री बाबा. विचार केला, राम नामांकित बाण आहे. आता बाणाचा अपमान
जेणेकरून बाणाचा अपमान झाला तर स्वामी रामाचा अपमान आहे म्हणून म्हणले बाबा त्या ठिकाणी मनोभावे त्या ठिकाणी मारुतरायानं बाणाचं दर्शन घेतलं. विकांक्षी बाणाचे वचन बोले रास पाहुआ धरिले त्याचे चिन्ह तव तुळी बाण वडिला विचार केला आणि काहीतरी बाण बोलत ही अपेक्षा मारुतरायाची आहे. पण बाण बोलत नव्हता म्हणले. आता बाण बोलत नाही मग बाणाचं कृत्य काय नेमका बाण काय करतोय हे अवलोकन त्या ठिकाणी मारुतराय करू लागले. त्यावेळेस म्हणले बाण खाली ओढू लागला. बाण खाली ओढू लागला. मारुतराय काय करू लागले. येईल दिवाकरा म्हणून सुमित्रासी रघुवीरा घेऊन आला मज समोर बाण सत्वर ओढू लागलेला बाण ओढीत असताना मारुतराय विचार करू लागले. म्हणजे का ओढीत असेल बाण. बाण तर नक्की रामाचा आहे मग ओढायलाय याचा अर्थ म्हणले रामप्रभूनं लक्ष्मणजीला घेऊन त्या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहेत आणि तिकडच बाण ओढायलाय. उठोनी सुमित्रा वधूनी आला दशशिरा करुणी विभीषणा राजधर स्वयं सत्वर इथे आला. इथे आला. नाही तर म्हणला लक्ष्मणजीला घेऊन आला असतील किंवा लक्ष्मणाला म्हणले त्या शक्तिभेदातून सावचित्त करून त्या ठिकाणी सावध करून सावध केल्याच्या नंतर काय काय काम होते. नक्की राजा रावणाला मारला असं म्हणले. राजा रावणाला मारलं विभीषणाला राज्यधर केलं आणि इथपर्यंत लक्ष्मणाला घेऊन नक्की राम आला तिकडे बाण ओढतोय. नील पुस्तक सर्वथा नभवेत स्वामी कार्यात दिग्गज जीवता पुराणाचा काहीच नाही म्हणले बाबा त्या ठिकाणी मी 10-9 वाजले तेव्हापासून आलोय पण काही कामाचा नाही. एवढं काम करत तर त्या ठिकाणी मी म्हणले त्या ठिकाणी काहीच माझ्याकडे बुद्धी नाही जेणे कोणाच्या कामाला माझं बळ आलं नाही. मी नपुसक आहे अशा प्रकारचे मारुतराय स्वतःला हे करून घेऊ लागले. आयुष्या झाला दुःखी सगळेची बाणाती आवडती तोडोडी आधोमुखे एकाएकी सत्वर. हो, त्या ठिकाणी मारुतराय विचार करत असताना म्हणले बाबा त्या ठिकाणी बाणाकडे पाहू लागले. बाण जास्तच खाली ओढू लागला. बाण ओढत असताना हे मारुतरायानं पाहिलं मग काय म्हणू लागले. कार्य न साधेच माझेन वेग करिना देव पतनी म्हणून कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला. काय झालं असं म्हणले नाहीतर सगळं काम झालं आणि मारुतराय आले नाही. मारुतरायाला हा खेद राहील. मारुतराय मनाला लावून घेतील. माझ्याने काम झालं नाही म्हणून आत्महत्यासारखं पाऊल उचलतील आणि जेणेकरून ते पाऊल नाही उचलाय पाहिजे म्हणून रामानं बाण पाठवला. असो काही भलते आज्ञा करणे निश्चिते अनेक प्रकारचा त्या ठिकाणी विचार मारुतरायानं केला. हा विचार अंती त्या ठिकाणी आता म्हणले होऊ द्या काय व्हायचं ते होऊ द्या. बाण जो म्हणतोय जिकडं ओढतोय तिकडं जायचं अशा प्रकारचा निश्चय
दोघांची भेट आहे म्हणजे दोघं कोण होते तर भक्त होते. या दोघांच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी दोघांनाही दोन्ही पण त्या ठिकाणी विसरून जाणार आहेत. अशा प्रकारची भक्ताची भेट पुढच्या अध्यायामध्ये आहे. एका जनार्दन कृपाळू जनी गोड काय बाळा वाचले मुखीचा घास काढले माझ्या वदने घालितो. जी अत्यंत खावणे त्याचे मुखी घास देणे न खाता पायावर डोळे पडणे घास कोरडे खाणे माझे सिंहकडे चिन्ह व्याधी जाणे जिये अभिधान विश्वमाता ब्रह्मादिक पुत्र व्याली जिये ब्रह्मांडे सृजली निज नेत्रने मानिली मदते चाली लक्षणा कानिल्या उदक द्यावे की भुकेल्या देव घालावे मद हे सर्व काय संपवे तिने बोलावे माऊली यासी काय तो आता जन्मोनी झाला करता किती याची चिंता काय सर्वता ना जाणेना घास होई घेऊन मनोने निजमुखीचे काढणे माझ्या मुखी बोलणे काळा कारणे आती सलाम बघा आमुलीसी घास सोडून घेता आळमी आलो अवतिता काय सर्वता जाणिना ते वाळ पैसे उडीचे काढून वेगेसे गोपिता माझे मुखासे निज मानसी सुखावे बाळकाच्या धनी धायले का शिष्याचे झाले बले होईले आणि काय न कळे सजे सद्गुणे जाणे की प्रसंग्या एका जनार्दना शरण कपिरामात बाणे आणला पण गोड ते असे रात्र जमू लागले. संपूर्ण या ठिकाणी आतापर्यंत मारोत्रा नंदीग्रामाच्या ठिकाणी आले आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी स्वतःहून आलेला आहे म्हणजे बाबाने आणलेला आहे. आता पुढे भरत आणि हनुमंत या दोन निज भक्तांची त्या ठिकाणी भेट आहे.